लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. बघा, अखेर निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी शासनाने काय आता जी नवीन योजना आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता शासनाने बहिणींना किती रुपये पैसे देण्याचं नियोजन केलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. शेवटपर्यंत पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींना बघा 14वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. संपूर्ण जी माहिती आहे, अखेर 2 दिवस हे वाटप सुरू असणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून बाकी आहेत, तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे, मोठी फायद्याची अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका. अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पुढे बघा, तर बघू शकता ताईंनो, अखेर शासनाने जो शब्द आहे तो पाळलेला आहे. अखेर शासनाने शब्द पाळलेला आहे. तर बघा, मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर काय म्हणाले आहेत, लाडक्या बहिणींनो आता फक्त मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता मंजूर झालेला आहे आणि 1500 रुपये तुम्हाला येतात का लगेच तुमच्या बँक खात्यात. तुम्ही सप्टेंबर महिन्याचे पण सरकार देणार आहे. बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तुम्हाला असे दोघी एकत्रित 1500 प्रमाणे 3000 रुपये येणार आहेत अकाउंटमध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो टेन्शन घेऊ नका. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका ताईंनो. अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. आणि सर्व महिलासुद्धा खुश झालेल्या आहेत, कारण त्यांच्यासाठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ताईंनो. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. पुढे बघा ताईंनो की अतिशय तसेच तुम्हाला बघा ताईंनो की गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा तुम्हाला येणार आहेत 830 प्रमाणे. तर बघा, आता कोणत्या कोणत्या महिलांना हे पैसे येणार आहेत, त्यांनी KYC केलेले आहे, KYC केलेले आहे. संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे. ताईंनो, व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर बघा ताईंनो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत. बघा, लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं. अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पुढे बघा की लाडक्या बहिणींना अजून जी पहिली यादी आहे त्यामध्ये बघा, पहिल्या यादीमध्ये तुम्हाला 33 लाख ज्या बहिणी आहेत त्यांना 1500 प्लस 830 रुपये असे तुम्हाला जे अकाउंटमध्ये पैसे जमा होणार. बघा, 1500 रुपये खात्याचे आणि 830 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे. असे जी दुसरी यादीमध्ये 40 लाख बहिणी अशा आहेत की त्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. बघा, तर तुम्ही कोणत्या यादीमध्ये आहात आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो. कोणत्याही प्रकारे काळजी करू नका. 100% आम्ही जो शब्द पाळलेला आहे, तुम्हाला आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही 100% पूर्ण करणार आहोत. आणि अशा प्रकारे बघा, ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी की 1500 प्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत. तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपयेसुद्धा तुम्हाला हे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. आणि आताची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो. तर बघा, देवेंद्र फडणवीस जे आहेत साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे जे बी विरोधक टीका करतात योजना बंद होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु बघा, तुम्ही जर आमच्या सरकारला चांगला पाठिंबा दिला तर 2029पर्यंतसुद्धा आम्ही ही योजना कंटिन्यू पुढे चालू ठेवणार आहोत. तर ही आताची मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत, कारण 1500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये अगोदर जमा झालेले होते. तर आता 1500 रुपये सप्टेंबरचे बघा, 13वा हप्ता कोणाला आला आणि कोणाला नाही आला ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर आम्हाला 13वा हप्ता आलेला आहे, आम्हाला 14वा हप्ता अजून आलेला नाही. तर बघा, मुंबई वगैरे जे बाकी जिल्हे आहेत, तर बाकी जिल्ह्यांमध्ये लवकरच आता ही जे
पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे आणि लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये पण हे जे पैसे वाटप आहे ते सुरू होणार आहे. त्यामुळे बघा, ज्या बोगस बहिणी होत्या, त्या बोगस ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, ठाण्यामध्ये सापडल्या, पुणेमध्ये सापडल्या, बहुतेक नागपूरमध्ये, बहुतेक पूर्ण जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी सापडल्या. 26 लाखाच्या आसपास ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत बोगस महिलांचे फॉर्म भरून. त्यामुळे हा जो हप्ता आहे, ही छाननी प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याकारणाने हा हप्ता तुम्हाला लेट जमा होत आहे. बघा, सर्वात मोठी ही इम्पॉर्टंट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ताईंनो, बहिणींनो, लाडक्या बहिणींनो. 100% तुम्हाला अकाउंटमध्ये हे पैसे आम्ही देणार आहोत आणि 100% तुम्हाला हे जे शब्द पाळलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत. बघा, तर सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि आता गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर त्यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. बघा, जे बी सरकारी अधिकारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, नोकरवर्ग आहेत, तर त्यांना शासनाने सांगितलं तुम्हाला 5 दिवस अगोदर आम्ही पैसे जमा करणार आहोत. जसं लाडकी बहीण योजना आता जी आहे ती मंजूर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये या योजनेमध्ये आता बघा कोणत्या महिलांना लाभ मिळाला आहे, कोणत्या महिलांना लाभ मिळालेला नाही. तर सर्वांना पैसे आम्ही वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून किती पैसे आले ते पण मला नक्की कळवा. तर बघा ताईंनो, तुमचा जो 14वा हप्ता आहे लाडक्या बहिणींचा, 1500 रुपयेप्रमाणे 14वा तुमचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित जमा होण्याची चर्चा सर्वीकडे सुरूच झालेली आहे. परंतु जसं बी लाडक्या बहिणींना पैसे येतील तसे लगेच तात्काळ मला कळवा की सर आम्हाला पैसे आलेत, की कोणाला पैसे किती आले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे शासनाला कळेल की आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत आणि किती लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. घरोघरी जाऊन ज्या अंगणवाडी सेविका ताई ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन पैसे चेक करत आहेत की कोणाला किती पैसे, म्हणजे कोणाचे अपात्र झालेले आहेत फॉर्म, कोणाला किती हप्ते मिळालेले आहेत, तुमचा फॉर्ममध्ये काही त्रुटी आहे का, तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका आहेत का, फॉर्म रिजेक्ट का झाला. तर असे सर्व जे कारण आहेत त्या अंगणवाडी सेविका घरी जाऊन चेक करत आहेत. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील किंवा तुम्ही काही लाडक्या बहिणी अशा आहेत की सर्व पात्र असूनसुद्धा त्यांना पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही. बघा, सर्व कागदपत्रे ओके आहेत, पात्र आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही. अशासुद्धा लाडक्या काही बहिणी आहेत. त्यामुळे त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला जे शासन आहे ते वेळोवेळी तुम्हाला मदत करणार आहे आणि त्यामध्ये काही ना काही तोडगा तुमचा निघणारच आहे. त्यामुळे अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत. लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, कोणत्याही प्रकारे काळजी करू नका. तुम्हाला आम्ही जे शब्द पाळलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला 1500 प्रमाणे टोटल 3000 रुपये आम्ही आता जे अकाउंटमध्ये आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जमा करणार आहोत. बघा, 2 लाखापेक्षा जास्त महिलांना आता जो 13वा हप्ता आहे तो मिळालेला आहे. 14वा हप्त्याची सर्व महिला वाट बघत आहेत की लवकरात लवकर आम्हाला 14वा हप्ता मिळावा आणि शासनाला जो योग्य आहे ती एक तारीख निश्चित करावी आणि त्याच तारखेला आम्हाला हप्ता द्यावा अशी सर्वीकडे वाट. म्हणजे प्रत्येक हप्त्याला जो हप्ता आहे तो लेट होत असतो. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये, असं प्रत्येक हप्त्याला लेट होत असतं. त्यामुळे जूनचा हप्तासुद्धा जुलैमध्ये आणि जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे न होता वेळेवर हप्ता जमावा सर्व महिलांकडून ताईंकडून मागणी होत आहे. त्यामुळे बघा, खूप मोठी गुड न्यूज आहे. 1500 जे पैसे आहेत ते सप्टेंबर महिन्यातसुद्धा जमा होऊ शकतात. जर आता तुम्हाला आले नाही 1-2 दिवसामध्ये तर सप्टेंबरमध्ये सुद्धा तुम्हाला SMS तुम्ही चेक करत ताईंनो तुमच्या मोबाईलमध्ये पटापट SMS येतील आणि तुम्हाला फटाफट हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत, बहुतेक जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत. तर बघा, सर्वीकडे हे पैसे आता 36 जिल्ह्यांमध्ये ऑर्डर देण्यात आलेली आहे की 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा सुरू झालेले आहेत. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही जे DBTद्वारे हस्तांतरण केलेले आहे, DBTद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत. बघा, 1500 रुपये DBTद्वारे सर्च केलेले आहेत, जमा केलेले आहेत. आणि अजितदादा पवारांनीसुद्धा माहिती दिली की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे DBTद्वारे ट्रान्सफर केलेले आहेत. तर आताची मोठी अपडेट आहे. त्यामुळे बघा, ज्या अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते ते सुद्धा अपात्र झालेले आहेत.
त्यामुळे ही युद्ध पातळीवर आणि सरकारची डोकेसुद्धा झालेली आहे. कारण अंगणवाडी सेविकांना जाऊन तिथे चेक करावे, कोणत्या कारणामुळे पात्र झालेल्या आहेत. अशा भरपूर 26 लाखापेक्षा जास्ती महिला अपात्र झालेल्या आहेत. जास्ती महिला अपात्र झालेल्या आहेत कारण त्यांना चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते आणि शासनाला त्यांच्या जे तपासणी करत आहे त्यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील तर त्यांना लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा. तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी. आणि गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना पैसे आम्ही जमा करणार आहोत असे शासनाने जे वचन दिले होते ते पूर्ण केलेलं आहे बघा. आणि लवकर पटापट प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हे पैसे लवकर यायला सुरुवात झालेली आहे. जे प्रशासकीय विभाग, जे मोठे विभाग असतात पुणे, नाशिक, मुंबई, तर अशा शहरांमध्ये लवकर पैसे जमा, कारण तिथं अर्जसंख्या जास्त असल्याकारणाने लाडकी बहीण योजनेचे पैसे पटापट त्या जिल्ह्यांमध्ये जमा होत असतात. तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्जसंख्या क्षेत्रफळाने लहान असल्याकारणाने त्या जिल्ह्यांमध्ये पैसे लवकर आणि लेट होतात थोडेफार, परंतु बाकी जिल्ह्यांमध्ये पटापट पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे. आणि ही सर्वात मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. 100% तुम्हाला शब्द पाडलेला आम्ही पूर्ण करणार आणि तुम्हाला ही योजना बंद होऊ देणार नाही. फक्त तुम्ही लाडक्या ताईंनो चांगल्या प्रकारे शासनाला, महायुती शासनाला सपोर्ट करा. आणि अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर ताईंनो, असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेचच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंनो. सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. सर्व लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये हे बँकद्वारे ही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका बहिणींनो. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचं. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.